माझ्या आजच सासूबाई म्हणायच्या, मुलांना मोठं करणं तोंडच्या गोष्टी नसतात. आता खरंच ते पटतंय. परफेक्टली बॅलन्स पेरेंटिंग हा एक मिथ आहे. कोणीही त्यात परफेक्ट होऊ शकलेलं नाही आणि प्रत्येक पेरेंट आपल्या परीने सर्वोत्तम करण्याचा प्रयत्न करतो, नाही का? माझे ऑस्ट्रेलियन मित्रमैत्रिणी याला नक्की रिलेट करतील की इथे जन्मलेली मुलं वाढवणं भारतात आपण जसे वाढलो त्यापेक्षा जरा वेगळं आहे. किती मोठं भाग्य होतं हे आपलं की आपल्याकडे आपल्या लहानपणी फोन किंवा स्क्रीन नव्हते, तरीही सगळ्या आठवणी ताज्या तवाने आहेत, नाही का? सध्या आमच्याकडे ईस्टर स्कूल हॉलिडेज सुरू आहेत, तर दर टर्म ब्रेकला इथे 2 आठवड्याची शाळेला सुट्टी असते. त्या काळात मुलांना एंटरटेन करणं हेच एक मोठं टास्क असतं. त्याचमुळे मी माझ्या घरात काही ठराविक नियम आधीपासून केले. सुट्टीच्या काळातही मुलांना घरकामात मदत करता यावी म्हणून मी त्यांना छोट्या छोट्या जबाबदाऱ्या दिल्या. या सुट्टीच्या काळात मुलांचं प्ले टाइम आणि रिडिंग टाइम झाल्यावर मी त्यांना घरकामाची एक वेगळी टास्क लिस्ट देते. त्यात अगदी साधे असे घरकाम त्यांच्या हॉलिडे चोर लिस्ट मध्ये असतात. खरं तर मुलांना जबाबदारी शिकवणं ही सुद्धा एक पेरेंटिंग कला आहे. मुली समाव ही आपोआप शिकतात, पण बॉईजना ह्या जबाबदारीचं भान असणं तितकंच गरजेचं आहे. उद्या त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या व्यक्तीला त्रास होणार नाही याची खबरदारी घेणं आज पेरेंट्स म्हणून आपलं काम आहे. किमान स्वतःच्या पोटापुरती तरी प्रत्येकाला करता आलं पाहिजे असं माझं ठाम मत आहे. बरं, संस्कार आणि जबाबदारी हे शिक्षणा इतकंच महत्वाचं असतं. काही वर्षात हीच मुलं मोठी होतात तेव्हा त्यांना हे बेसिक्स शिकवायला वेळ मिळत नाही. त्यामुळे हेच कर्तव्य असतं त्यांना रोजच्या जबाबदाऱ्या थोड्या थोड्या शिकवायचं. आजच्या जगात मोस्ट पेरेंट्स, त्यात मी सुद्धा, मुलांच्या शिक्षणावर आणि स्पोर्ट्सवर जास्त भर देतात आणि ते द्यायलाही हवं. पण मला वाटतं पेरेंट म्हणून माझं कर्तव्य फक्त त्यांना चांगल्या टॉपच्या शाळेत घालणं किंवा एखाद्या उत्तम स्पोर्ट्स प्रोग्राम मध्ये एनरोल करणं किंवा मोठ्या गोष्टी घेऊन देणं एवढंच नाही, तर माझ्या नजरेत सुसंस्कृत, स्वावलंबी आणि जबाबदार मूल घडवणं हे तितकंच किंवा त्याहून जास्त महत्वाचं आहे. मुलांचे लाड करायलाच हवेत. शेवटी ती मुलंच आहेत. त्यांच्याकडून मोठ्यांसारखं वागायची अपेक्षा करणं किंवा त्यांचं हे बालपण हिरावून घेणं ही चुकीचं आहे. पण घर कामात खरं तर सहभाग म्हणजे शिक्षा नव्हे, ती शिक्षणाची पहिली पायरी असते हे सुद्धा त्यांना कळायलाच हवं. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यावर मी घरात खूप ठाम आहे, जी म्हणजे बेसिक सोशल स्किल्स. समथिंग ऍज बेसिक ऍज पाहुणे घरी आले की त्यांना पाणी विचारायचं, हॅलो म्हणायचं, सगळ्यांची थोड्या वेळ गप्पा मारायच्या. स्क्रीन समोर बसून खोलीत गायब होणं दॅट्स नॉट एक्सेप्टेबल. भविष्यात जगाला खरं तर अशा व्यक्तींची गरज असेल जे EQ आणि IQ दोन्हीने स्ट्रॉंग असतील. शिक्षण आणि स्पोर्ट्स तर आहेतच, पण चांगले सोशल स्किल्स आणि चांगल्या संस्कारांमुळेच माणूस आयुष्यात खरं तर यशस्वी होतो. कधी कधी खरंच वाटतं काश पेरेंटिंगला एखादं मॅन्युअल असतं तर किती सोपं झालं असतं ना.